पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। वासुदेव हरी। श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री श्यामनाथाय नमः। ओंकार निजरूप असलेले सद्गुरू तेच प्रणव असे महान तारो असा शब्द ब्रह्माचा आधार देऊन स्वतः परपार उतरवणारे असे सद्गुरू आणि तो सद्गुरू म्हणजेच सर्वेश्वर आहे, देवादिदेवांचा ईश्वर आहे। त्याच्याशिवाय हे त्रैलोक्य असार आहे, त्याच्यामध्ये काही सुद्धा सार नाही। विश्वाचा सूत्रधार होऊन ब्रह्मा विष्णू यांना किंकर केलं गेलेलं आहे आणि हे जे विश्व आहे हे विश्व निरंतर चालवू लागलेले आहेत। स्वतः आपण सकळांच्या मध्ये राहून या भवपाशाची मोहरी करून ज्ञानाची शिदोरी देऊन जन्म मरणाचा फेरा चुकवणारा, बुद्धीला स्थिर करून जीवाला कलागुण देणारे आणि त्यांच्याकडून स्वतः पावन असं काव्य करून घेणारे, म्हणून त्यांना नमन असो, सद्गुरूंना नमन करून स्वतः मनामध्ये विनंती करू लागलेले आहेत की ही जी कथा आहे या कथेला श्रोतेजनांनी अवधान द्यावं। सद्गुरूंची विनवण केल्यानं सद्गुरूचं मन हे प्रसन्न झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते अंतःकरणामध्ये स्थिरावले गेलेले आहेत आणि लेखणी हातामध्ये दिलेले पाठीमागच्या अध्यायामध्ये कथन झालेलं आहे। श्यामनाथ महाराजांचा जन्म झाला आणि तशाच पद्धतीनं रावजींना गुरुपदावरती अधिष्ठान प्राप्त झालं, गुरुपदाची गादी प्राप्त झाली। आता अनुसंधान जे आहे ते चित्त देऊन कथेचं अनुसंधान ऐकावं। रावजी स्वधर्मानं वर्तन करू लागले, त्याच्यामध्ये अणुमात्र सुद्धा कुठली कमतरता नव्हती। धर्माचरण करत होते, काम क्रोध हे यांना जिंकून सर्व हे जगत जे आहे, हे विश्व जे आहे ते समदृष्टीनं पाहू लागलेलं आहे। सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये नारायणाचं वास्तव्य आहे आणि म्हणून ते नित्य ध्यान करू लागले। जप तप अनुष्ठान साधना याच्यामुळं पावन असा त्यांचं मन झालेलं आहे। अखंड ध्यान करू लागलेले आहेत, अंतःकरणामध्ये सद्भाव ठेवलेला आहे आणि ध्यानधारणा करू लागलेले आहेत। श्रवण अतिशय प्रीतीनं लोक करू लागलेले आहेत, प्राणाशी बंधन करून आणि हंस मंत्रामध्ये निमग्न होऊन अजपालचं संधान करून ईश्वराचं ध्यान करू लागलेले आहेत। अशा पद्धतीनं काळक्रमण करत असताना नावलौकिक झालेला आहे आणि मग रावजींचं तपोबळ पाहून अपार असा शिष्यांचा मेळ जमला गेला। शिष्यांना त्यांची प्रचिती येऊ लागली। रावजी शिष्यांना निजात्मरूप दाखवू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं मनामध्ये सद्भाव वाढला गेलेला आहे। जन लोक सगळे रावजींच्या दर्शनासाठी येऊ लागले। आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती अशी प्रत्ययाला आलेली आहे। त्याच्यामुळं भक्तांच्या मनाला आनंद होऊ लागलेला आहे। पवित्र असा मंत्र अर्पण करून जे शिष्य आहेत त्या शिष्यांना सज्ञान केलं गेलेलं आहे, त्यांना आत्मज्ञान दिलेलं आहे आणि क्षण मात्र त्यांचा उद्धार करू लागलेले आहेत। सकाळच्या वेळेला लवकर उठायचं, स्नानादी कर्म सगळी पूर्ण करायचे आणि मग स्वतः सहज आसनावरती एकाग्र चित्तानं अनुष्ठान करायचं। अनुष्ठान पूर्ण झाल्याच्या नंतर गीता अध्याय वाचायचे आणि सर्व श्लोकांचं वाचन अतिशय सद्भावानं करत असत।
रावजी कृष्णमूर्ती ध्यानामध्ये आणून चित्तवरती अर्पण करत, संदेहाची निवृत्ती करून गीतेचं वाचन करत, जप तप अनुष्ठान गीताध्यायाचं वाचन नित्य नियमानं करत होते. त्याच्यामध्ये कुठलाही कधीही खंड नव्हता. रावजी स्वतः साधना करू लागलेले आहेत आणि लहान बाळाला, आपल्या मुलाला श्यामनाथाला ते पाहू लागलेले आहेत. श्यामनाथ आपल्या वडिलांचं जप तप अनुष्ठान पाहून तसंच अवलोकन, तसंच अनुकरण करू लागलेले आहेत आणि बाल श्यामनाथ ध्यानाला बसू लागले. रावजी जे जे साधनं करतील ते श्यामजी आपण करू लागलेले आहेत. एकाग्र होऊन आसन घालून ध्यान करू लागलेले आहेत. त्यावेळेला श्यामनाथांना 3 वर्ष पूर्ण झाली. नियमानं अनुष्ठान करू लागले आणि म्हणून रावजींना अतिशय कौतुक वाटू लागलेलं आहे. अरे लहान मूर्ती हे माझं बाळ तप साधना ध्यान करू लागलेलं आहे आणि म्हणून रावजींना अतिशय आनंद झाला. स्वतःही आनंदभरित झालेली आहे आणि स्वतः श्यामनाथांचं त्या 3 वर्षाच्या बाळ श्यामनाथाचं अनुष्ठान पाहून म्हणू लागलेली आहे, माझा सानूला श्यामजी भक्तांचं उद्धारण करील. अशा रीतीनं काही दिवस गेल्याच्या नंतर अघटित असं कथन झालं आणि तेच कथन ऐका. त्याच्यासाठी श्रोत्यांनी लक्ष देऊन कथा ऐका. एके दिवशी रावजी आपण स्वतः मुहूर्ताच्या वेळेला उठले गेलेले आहेत आणि अनुष्ठान करण्यासाठी दुधना नदीच्या कडं जाऊ लागले. दक्षिण प्रवाही दुधना अतिशय पवित्र आणि पावन असं तिचं पाणी. सद्भावाच्या योगे करून, सद्भावनेनं मंगल स्नान करून तिथंच रावजी अनुष्ठान करू लागले. अष्टांग योग करू लागलेले आहेत. यम नियमादी सर्व साधना, प्राणायामादी आसन आणि सद्भावानं रावजी करू लागले. नित्य दिवशी स्वतः आपण खंड न पडता नानाविध प्रकारची साधनं आसन घालून एकाग्रानं करू लागलेले आहेत. रावजी अनुष्ठानामध्ये मग्न असताना त्यांना देहाचं भान राहत नसे आणि त्या दुधना नदीच्या काठावरती, त्या दुधनेच्या काठावरती वेळ कधी गेला, सायासानं साधना कशी झाली हे सुद्धा त्यांना कळत नसे. त्यावेळेला दिवस उगवला गेलेला आहे. पक्षी किलबिल किलबिल करू लागलेले आहेत आणि त्या पक्ष्यांचा तो मधुर असा आवाज ऐकलेला आहे. पक्ष्यांची किलबिल ऐकलेली आहे आणि त्याच वेळेला बाळ श्यामनाथ 3 वर्षाचं मूल झोपेतून उठले गेलेले आहेत. श्यामनाथांनी उठून पाहिलं, रावजी दिसत नाहीत, आपले पिताश्री दिसत नाहीत. आपल्या वडिलांचा ते शोध घेऊ लागले. त्यावेळेला घरामध्ये शोध घेतला पण पिताश्री कुठंही दिसत नाहीत. श्यामनाथ आपल्या पित्याला शोधू लागलेले आहेत, रावजींना शोधू लागलेले आहेत, पण ते काही दृष्टीला पडत नाहीत आणि म्हणून ते देवघरामध्ये गेले. तिथं आपले पिताश्री वडील असतील म्हणून देवघरामध्ये प्रवेश केला आणि देवघरामध्ये गेल्याच्या नंतर पुढं देव पाहिले गेलेले आहेत आणि त्या देवांना पाहिल्याच्या नंतर त्या बाल श्यामनाथांच्या मनामध्ये अतिशय आनंद झालेला आहे. त्यांनी हात जोडलेले आहेत आणि भावयुक्त अंतकरणानं देवांना नमन केलं. देवांच्या समोर गेल्याच्या नंतर आपल्या वडिलाला आपण शोधायला आलोय, आपण आपल्या वडिलांना शोधतोय हे ते विसरले गेले. तिथंच अट्टहासानं बसले आणि ध्यान करू लागले. ध्यानामध्ये मग्न झाले. ध्यान पूर्ण झाल्याच्या नंतर दृष्टी उघडली गेलेली आहे. समोर पाहिलेला आहे त्यावेळेला अतिशय पवित्र आणि पावन असा गीता ग्रंथ त्यांना समोर दिसला. तो त्यांनी घेतलेला आहे आणि खेळण्यासाठी म्हणून बाहेर निघून गेले. ग्रंथ हातामध्ये घेतलेला आहे. स्वचित्तामध्ये विचार करू लागलेले आहेत की आता आपण दुधनेकडे जावं आणि आपल्या वडिलांना पाहावं.
असा विचार मनामध्ये केला आणि स्वतः त्या दुधना नदीचं तीर पाहिलं गेलेलं आहे आणि जाऊ लागलेले आहेत. इकडं रावजी हे आपल्या घराकडं निघून आलेले आहेत. श्यामनाथ दुधना तीरावरती गेलेले आहेत आणि स्वतः इकडं तिकडं पाहू लागले, पण आपले पिताश्री कुठंही दिसत नाहीत आणि म्हणून ते त्या नदीच्या काठावरती बसले. श्यामनाथ नदीच्या काठावरती बसले गेलेले आहेत. स्वतः नदीचं पाणी पाहू लागलेले आहेत. खळ 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 असा त्या पाण्याचा आवाज येतोय आणि त्याच्यामुळे त्यांचं मन प्रसन्न झालं. दक्षिणमुखी वाहणारी ती दुधना हर्षयुक्त होऊन आनंदभरीत होऊन पाण्यामध्ये दोन्ही पाय सोडलेले आहेत आणि काठावरती बसून तिथं आनंदभरीत झालेले आहेत. त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट पाहिली, त्यांच्या दृष्टीला पडली गेलेली आहे की त्या पाण्यामध्ये एक झाडाचं पान वाहत आलेलं आहे. ते वाहत आलेलं पान पाहिलेलं आहे आणि मग वाहतं पान पाण्यावरती तरंगू लागलेलं आहे, पुढं जाऊ लागलेलं आहे. हे श्यामनाथांनी पाहिलेलं आहे. हर्षयुक्त झाले, आनंदित झाले आणि मग त्या झाडाच्या पानाबरोबर खेळू लागलेले आहेत. ते झाडाचं पान दृष्टीला पडलेलं आहे, पण कल्पना अशी मनामध्ये निर्माण झाली की हा जो आपल्याजवळ ग्रंथ आहे, या ग्रंथाचं जे पुष्ट आहे वरील, तेच या पाण्यावरती टाकून बघावं, ते होतंय का असा विचार मनामध्ये आलेला आहे. आणि ग्रंथाचं जे मुख्य पृष्ठ होतं ते त्याच क्षणी त्यांनी फाडलं. जसं आठासानं रावजींनी स्वतःच्या हातानं बांधलेलं होतं ते गीतेचं असणारं पान, पवित्र आणि पावन पान फाडून टाकलं गेलेलं आहे आणि तेच पाण्यामध्ये टाकलं. ते तरंगू लागलेलं आहे. पाण्यावर ते तरंगत असलेलं पाहून त्या बाळ श्यामनाथांना अतिशय आनंद झाला. अशा पद्धतीनं अद्भुत असा खेळ मांडला गेलेला आहे. अज्ञान दशा आहे, 3 वर्षाचं लहान बाळ आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये पाप पुण्याचा विचारच आला नाही. अनहित होईल का हा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. गीतेचं पान घ्यायचं आणि स्वतःच्या हातानं ते बालश्याम पाण्यामध्ये कौतुकानं फेकू लागलेले आहेत आणि त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते पान तरंगू लागलं, वाहू लागलं की त्यांच्या मनामध्ये आनंद होऊ लागला. इकडं रावजी आपण पूर्ण अनुष्ठान करून स्वतःच्या घरी गेलेले आहेत. पूजा विधान करायचं, घरची देवपूजा करायची असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि मग घरी आल्याच्या नंतर बाल श्यामनाथ दिसत नाहीत हे रावजींच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग सतामाईला ते विचारू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत की मला देवपूजा करण्यासाठी पूजापात्र आणून दे. सतामाई ही नियमानं करून पूजापात्र तयार करून रावजींच्या जवळ आपण आणून देत असे. रावजी दुधनेला स्नान करायला गेल्याच्या नंतर रावजींची आज्ञा ऐकून ते पूजापात्र तयार करून ठेवित असे आणि तेच पूजेचं पात्र सतामाईने घेतलेलं आहे आणि त्वरित आपल्या स्वामीच्या हातामध्ये देण्यासाठी रावजींच्या जवळ ते पूजापात्र घेऊन आलेले आहेत. पूजापात्र रावजींना दिलेलं आहे आणि त्याच वेळेला तो जो असणारा स्वतः प्रसाद जो आहे तोही त्यांच्या हातामध्ये अर्पण केला. ईश्वराला प्रसाद अर्पण केलेला आहे. आणि मग गीता ग्रंथ पाहू लागलेले आहेत. दररोजचा नित्य नियम रावजींचा असा होता की गीता ग्रंथ वाचायचा. ही अखंडित त्यांची नियमाची सेवा होती. असा एक नियम होता आणि गीता ग्रंथ वाचल्याशिवाय अन्न आणि पाणी रावजी कधी घेत नसत. म्हणून रावजी आपण ग्रंथ पाहू लागलेले आहेत, पण मूळ स्थानामध्ये जिथं ठेवलेला ग्रंथ होता तिथं काही सापडत नाही आणि त्याच्यामुळं इतरत्र शोधू लागलेले आहेत.
गीता ग्रंथाला शोध करू लागलेले आहेत, पण घरामध्ये गीता ग्रंथ काही सापडत नाही. सताईला बोलावलेलं आहे आणि दोघंजण सतामाई आणि रावजी ग्रंथ हुडकू लागलेले आहेत, शोध घेऊ लागलेले आहेत. पण सतामाई आणि रावजींना ग्रंथ काही घरामध्ये सापडत नाही. श्याम खेळायला कुठं गेलेला आहे, त्या श्यामनाथाला तरी विचारून पाहावं असं म्हणू लागलेले आहेत. आणि असं पत्नीचं बोलणं ऐकल्याच्या नंतर श्यामनाथाला शोधण्यासाठी स्वतः रावजी घराच्या बाहेर पाडलेले आहेत, पण कुठंही बाळ श्याम दिसत नाहीत. आणि म्हणून श्यामांना धुंडाळीत त्यांचा काही ठाव ठिकाणा लागेना. त्याच्यामुळं मन उद्विग्न झालं. श्याम काही सापडत नाही. सताईसुद्धा तिचं मन उदित झालेलं आहे. श्यामनाथ सापडत नाही म्हणून लगबगीनं धावत इकडं तिकडं गावामध्ये शोध करू लागलेले आहेत. दोघंजण मिळून विचारू लागलेले आहेत, आमचा श्याम दिसला का, श्यामला कोणी पाहिलेला आहे का. त्यावेळेला गावातील एक जणानं सांगितलं की बाळ श्यामनाथ हा दुधनेकडं जात असताना मी पाहिलेला आहे. त्या गावकऱ्याचं बोलणं ऐकलेलं आहे आणि वाऱ्याच्या वेगानं धावत पळत दुधना नदीच्या काठावरती गेले आणि बाळ श्यामनाथांना पाहू लागलेले आहेत. त्यावेळेला त्या ठिकाणी बाळ श्यामनाथ आपण ऐस पैसाशी प्रचंड मोठी शिळा होती आणि त्या शिळेवरती बसून पाण्यामध्ये दोन्ही पाय सोडलेले आहेत आणि बसलेले आहेत. गीतेचे पान फाडून त्या दुधनेला अर्पण केलं गेलेलं आहे. पुरा गीता ग्रंथ संपवलेला आहे. हे रावजींनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. 3 वर्षाचा तो श्यामनाथ बालदशेमध्ये आहे. अज्ञान आहे, शुभ काय आहे अशुभ काय आहे, याच्यामुळं पाप होईल का पुण्य होईल, याच्यामुळं काय अनहित होईल हे न जाणणारी अशी अवस्था आहे. आणि म्हणून त्यांनी गीतेचं एक पान फाडून त्या दुधनेला अर्पण केलं. बाल श्यामनाथांना पाहिलेलं आहे. दोघंजण धावत पळत आले आणि उचलून घेतलं गेलेलं आहे. सतामाईनं अतिशय प्रीतीनं प्रेमानं चुंबन घेतलं. सतामाई म्हणू लागलेले, श्यामा तुला इथं कुणी आणलेलं आहे आणि या नदीमध्ये या दुधनेमध्ये पाय सोडून तू एकांतामध्ये काय करतो आहेस. तुला गावामध्ये आम्ही किती शोधलं, माड्या गोपुरं विवरं तू कुठंही आम्हाला सापडलं नाही आणि तू मात्र या दुधनेच्या कडेवरती आलेला आहे. तू माझं असं लढिवाळ बाळ आहेस. आणि म्हणून चिंता प्रबळ वाढली गेली. अंतकरणामध्ये तळमळ होऊ लागली. माझं सर्व अंग विकळ झालं. त्यावेळेला रावजी स्वतः आपण बाल श्यामनाथांना बोलू लागलेले आहेत. गीता ग्रंथ संपूर्ण फाडला गेलेला आहेस. तू पाप आचरण केलं गेलेलं आहेस. तू पापाचा भागीदार आहेस. असं पित्याचं बोलणं वडिलांचं बोलणं ऐकलेलं आहे. श्यामनाथ मात्र मौन धरून राहिलेले आहेत, काही बोलत नाहीत. त्यावेळेला सताई आपण स्वतः म्हणू लागलेले आहेत, बाळ अज्ञानी आहे, लहान आहे, त्याला ज्ञान नाही. श्यामाला सारा विचार अजून आलेला नाही म्हणून अनिवार्य असा दोष त्याच्या हातून घडला गेलेला आहे. पण आता काय करावं, ज्याच्या योगी करून या पापाचा परिहार होईल. आणि तसाच आपला नित्यपाठ गीता ग्रंथ आणि त्याचाच नायनाट केला गेलेला आहे. पान अज्ञान दशेमध्ये फाडून टाकलं गेलेलं आहे. एकच ग्रंथ आपल्या घरी होता, तोही असा फाडून टाकलेला आहे. आता काय ऐकावं, काय वाचावं आणि काय श्रवण करावं, मनामध्ये चिंता उत्पन्न झालेली आहे. त्यावेळेला रावजी आपण सांगू लागलेले आहेत, गीता ग्रंथाचं वाचन केल्याशिवाय मी पाणी आणि अन्न भक्षण करत नाही. हा माझा संपूर्ण नियम आहे.
आणि म्हणून 18वा अध्याय गीता ग्रंथाचा 18 अध्याय आणि 700 श्लोक पूर्ण ते श्रवण केल्याशिवाय मी अन्न पाण्याचा त्याग करतो आहे, त्याच्याशिवाय मी अन्न पाणी घेत नाही. पण आज विघ्न आलेला आहे, ग्रंथ सगळा संपूर्ण नष्ट झालेला आहे. आणि जोपर्यंत ग्रंथाचं श्रवण होत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंब घेणार नाही. आणि असं म्हणून स्वतः आपण श्यामनाथांना कडेवरती घेतलेला आहे. दोघंही सतामाई आणि रावजी दोघंही घरी पोचले गेलेले आहेत, चिंतामग्न झालेले आहेत. आणि मग आपले पिताजी, आपले वडील आपल्याला शिक्षा देतील असं मनामध्ये वाटलेलं आहे. आणि म्हणून बाळश्याम तिथून पळालेले आहेत आणि एका वाड्यामध्ये गेले. उदास असा ओस पडला गेलेला जुनाट भयान असा वाडा, जिथं कुणीच जात नव्हतं. उंच उंच असं तिचं गवत वाढलेलं होतं, उंच झाडं वाढलेली होती, दगड इकडं तिकडं पसरलेले होते. आणि त्या ठिकाणी जाऊन श्यामनाथ हे शांत चित्तानं लपून बसलेले आहेत. इकडं सताई म्हणू लागलेले, माझा नाथ कुठं गेलेला आहे. सगळे शिष्यगण जमा झालेले आहेत आणि नाथांचा शोध घेऊ लागलेले आहेत. पण बालश्यामनाथ मात्र कुठंही सापडत नाहीत. त्याच्यामुळं सर्वांना अतिशय चिंता वाटू लागली. त्यावेळेला एका ग्रामस्थानं सांगितलं की बालश्यामनाथ त्या ओस पडलेल्या ओसाड वाड्यामध्ये जात असताना मी पाहिलेला आहे. त्यावेळेला शिष्यमेळा जो आहे तो वाड्याच्या जवळ आलेला आहे. रावजी सहित सगळेजण श्यामनाथांना शोधू लागलेले आहेत. त्याच वेळेला ज्ञानशक्ती ज्ञानकळा श्याम चिद्रत्न मौन धरून बसलेले आणि तिथलं ते दृश्य पाहिलं गेलेलं आहे. सगळेजण कंपायमान झालेले आहेत. प्रचंड मोठा मुख असलेला प्रचंड मोठा साप, त्या सापानं बालश्यामनाथांना वेढा घातलेला होता. सगळेजण पाहू लागलेले आहेत, सगळेजण भयभीत झालेले आहेत. श्यामनाथ ज्या ठिकाणी बसलेले आहेत तिथंच तो क्रोध हा विषयामध्ये भयंकर रागामध्ये फणा काढून बालश्यामनाथांच्या वरती छत्र धरून बसलेला आहे. आणि त्याची नजर अतिशय रागीट आहे. सर्व स्त्री पुरुषांनी पाहिलं, सगळेजण भयंकर भयभीत झाले. कुणीही समोर जायला तयार नाही. आता मोठा अनर्थ होईल असं म्हणू लागलेले आहेत. आणि हे सगळं रावजींनी जाणलं गेलेलं आहे. त्याच वेळेला त्या भुजंगाला त्या महाभयंकर साप जो होता त्याला रावजींनी हात जोडले गेलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत, हे नागदेवता, हे सर्वेश्वरा, तुझं अंतःकरण कळून आलेलं आहे. ओस अशा या घरामध्ये नाथाला पाहून त्याचं संरक्षण करण्यासाठी तू आलेला आहेस आणि त्याच्या डोक्यावरती स्वतः तू छत्र धरलं गेलेलं आहे. जसा बाळकृष्ण यमुनेमध्ये आणि तशा पद्धतीनं बालश्यामनाथ आहे. हा पूर्व अवतारीचा महंत आहे. महद भाग्यामुळं तो माझा मुलगा झालेला आहे. गत जन्माचं स्मरण झालेलं आहे आणि म्हणून त्याला ज्ञानवंत अशी उपज आलेली आहे. आणि स्वतःच्या पुत्रावरती मी स्वतः आपण रागावलो. आता मी या माझ्या बाळाला माझ्या घरी घेऊन जाईन, तरी तुम्ही आता अंतर्धान व्हा, गुप्त व्हा, निघून जावा, दृश्य व्हा, अशी विनवणी तुमच्या चरणाशी आहे. रावजीची अशी विनवणी ऐकलेली आहे. आणि त्याच वेळेला तो महाभयंकर भुजंग शांतपणानं हळुवार तिथून दूर निघून गेला. श्यामनाथांच्या शरीराचा जो वेढा घातलेला होता तो काढला. क्रुद्ध अवस्थेमध्ये, रागीट अवस्थेमध्ये
निर्माण केलेला फणा अतिशय लहान केलेला आहे आणि तोच भुजंग दिसेनासा झाला. स्वतः आपण दूर निघून गेला. शिष्यगणाने श्यामांना उचललं गेलेलं आहे आणि श्यामनाथांचा जय जयकार करू लागलेले आहेत. आवेशानं जय जयकार करू लागले. म्हणू लागले हा ईश्वराचा अंश आहे. या कलियुगामध्ये रावजीच्या पोटी जन्माला आला आणि त्यांना घेऊन सगळेजण अतिशय आल्हादानं अतिशय आनंदानं रावजीच्या घरी पोचलेले आहेत. पण मनामध्ये मनोमन चिंता लागली गेलेली की आता गीतेचं वाचन कसं करावं. ग्रामजन आलेले आहेत, ग्रामस्थ आलेले आहेत आणि नाथांना पाहू लागलेले आहेत. निरागस अशी बालमूर्ती पाहिलेली आहे. सर्वांना मनामध्ये आनंद होऊ लागला. श्यामनाथांच्या निमित्तानं सगळा मेळ जमला. ग्रामवासी शिष्यमंडळ सगळी गर्दी वाढली गेलेली आहे आणि मग सर्वांच्या मनामध्ये कळवळा येऊ लागलेला आहे. रावजींच्या घरी येऊन आपणालाच प्रश्न विचारू लागलेले आहेत की कसा प्रसंग निर्माण झालेला होता आणि काय प्रयोजन झालं. आता इथं काय प्रयोजन आहे, पुढं काय करायचं आहे. ग्रामवासी लोकांना समाचार कळला की बालश्यामनाथांनी गीता ग्रंथ हा सगळा फाडला गेलेला आहे आणि म्हणून रावजींचा नियम असा आहे की गीता ग्रंथ वाचल्याशिवाय अन्न आणि पाणी घेत नाहीत. त्याच्यामुळे एक सत्शिष्य समोर आलेला आहे आणि रावजींना हात जोडलेले आहेत, नमन केलेलं आहे आणि अतिशय आदरानं म्हणू लागलेलं आहे की हे रावजी महाराज, आपला नियम आहे की गीतेचं वाचन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कधी खंड होऊ दिलेला नाही. तर मग आता इतरांना आपण ग्रंथ मागून आणू आणि त्याचं वाचन करावं. गीतेचा अध्याय करून वाचन करून मग आपण अन्न पाणी घ्यावं असे असणारी विनवणी तो शिष्य करू लागलेला आहे. शिष्याचं बोलणं ऐकलेलं आहे आणि रावजी आपण स्वतः सांगू लागलेले आहेत. काय सांगू लागले तेच लक्ष देऊन चित्त देऊन ऐका. रावजी म्हणू लागले, शिष्या, पंढरपूरला जाऊन अतिशय प्रेमानं नित्य पठन करण्यासाठी हा ग्रंथ आणलेला होता आणि पंढरपुरी जाऊन विठुरायाच्या समोर बसून गीता ग्रंथ मी वाचलेला होता. त्या पांडुरंगाच्या राऊळामध्ये देवळामध्ये त्याचं पारायण केलेलं होतं आणि असा ग्रंथ भावयुक्त अंतकरणानं नित्य नियमानं वाचण्यासाठी मी आणलेला होता. बाल श्यामनाथ अतिशय लहान आहे, 3 वर्षाचं बाळ आहे. त्याला सज्ञानपणा नाही आणि म्हणून अज्ञानपणानं त्यानं तो ग्रंथ दुधना नदीमध्ये फाडून टाकलेला आहे. श्यामनाथ हे निरागस आहे, त्याच्या बुद्धीला चालना आलेली नाही आणि त्यानं न जाणता ग्रंथ फाडून दुधनेला अर्पण केलेला आहे. माझ्यावरती ईश्वराचा कोप झाला म्हणून हा प्रकार घडलेला आहे. आता मी निराहार राहीन, आहार वर्ज करीन, अन्न पाण्याचा त्याग करीन आणि स्वतः चालत पंढरपूरला जाऊन गीता ग्रंथ घेऊन येईन. ग्रंथ नष्ट झाल्याचं निमित्त मी निराहार राहीन आणि चालत पंढरपुरापर्यंत जाऊन प्रायश्चित्त घेईन. आणि असं म्हणून रावजी स्वतः आपण जे वाहन आहे पायातलं त्याचा त्याग केला गेलेला आहे. पायातली वाहनं काढलेले आहे आणि पंढरीनाथाकडं पंढरपूरला गमन जाण्यासाठी जाऊ लागलेले आहेत, चालू लागलेले आहेत. ते दृश्य शिष्यगणांनी पाहिलं. शिष्यगणांचं अंतःकरण कळवळलं गेलेलं आहे. स्वतः दुःखी झालेली आहे आणि रडू लागलेली आहे. सगळ्यांना दुःखीत पाहिलेलं आहे आणि स्वतः श्यामनाथ म्हणू लागले की माझे वडील आता कुठं चाललेले आहेत.
या सगळ्यांना चिंतित करून सगळेजण दुःखी झालेले आहेत. या सगळ्यांना दुःखी करून माझे पिताश्री कुठं चालले. त्यावेळेला सताई म्हणू लागलेली आहे, बाल श्यामनाथा, तू ग्रंथ फाडला गेलेला आहे आणि तो ग्रंथ तू दुधनेला अर्पण केला. तो आणण्यासाठी तुझे वडील पंढरपूरला जाऊ लागलेले आहेत. आईचं असं बोलणं ऐकलेलं आहे. श्याम अधो वदन खाली मान घालून बसलेले आहेत. स्वतः रावजीच्या पशी आलेले आहेत आणि आपल्या पिताश्रीच्या पायावरती डोकं ठेवलं आणि पायावरती डोकं ठेवून रावजींना आपण श्यामनाथ बोलू लागलेले आहेत. मी अपराधी आहे आणि त्याच्यामुळं मला आपण क्षमा करावी. पायातल्या वाहना वर्ज्य करून अनवाणी पायानं आपण पंढरपूरला जात आहात. पंढरपूरला ग्रंथ आणण्यासाठी निघालेले आहात. अन्न पाण्याचा त्याग करून पंढरपुरामध्ये जाऊन ग्रंथ आणायचा. अतिशय दारुण असे कष्ट तुम्हाला होतील. अनवाणी पायानं आपण निघालेले आहात. त्यावेळेला नाथ म्हणू लागलेले आहेत की आपण जाऊ नका. पण रावजी काही ऐकत नाहीत. हे सर्व वर्तमान जाणलं गेलेलं आहे. मनामध्ये अंतःकरणामध्ये पाझर फुटला गेलेला आहे. स्वतः मनामध्ये विचार करू लागले, या सर्व दुःखाला कारण मीच एक आहे. आता या सर्वाच्या दुःखाचं निरसन करावं आणि सर्वांना आनंदी करावं असा विचार मनामध्ये करून बाल श्यामनाथ आपल्या पित्याला रावजींना बोलू लागलेले आहेत की गीतेचा 18 अध्याय मी आत्ताच तुम्हाला म्हणून दाखवीन. गीता ग्रंथाचे 700 श्लोक ते सुद्धा स्वयं नियमानं मी आता विधियुक्त आपणास ऐकवतो आणि ते ऐकल्याच्या नंतर आपण भोजन करा, जेवण करा. बाल श्यामनाथांचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर रावजी स्वतः हसू लागलेले आहेत. म्हणू लागले, तू बालिश आहे आणि म्हणून माझं लढीवाळ बाळ आहे आणि म्हणून तो असं बोलतोय. मी गीतेचं नित्य वाचन करतो. नित्य नियमानं स्वतः आपण वाचन करतो. तू कधीही ते ऐकलेलं नाही, मग तुला ते पठण कसं होईल. तू खोटं बोलतो आहेस आणि सलगी करण्याच्या उद्देशानं, माझं मन मोहित करण्याच्या उद्देशानं तू खोटं बोलतो आहेस. तू गीता ग्रंथ नष्ट केलेला आहे हे तर सुस्पष्ट असं दिसत आहे. पण स्वतः धारिष्ट धरून या ग्रंथाची वाचनाची गोष्ट बोलतोय. त्यावेळेला सताई रावजींना म्हणू लागलेले की श्यामनाथ काय पठण करतोय तेच कौतुकानं ऐकावं. स्थिर स्वतः एक क्षणभर राहावं. अज्ञान दशेमध्ये ग्रंथ फाडलेला आहे आणि त्याच्यामुळं पदरामध्ये दोष नाही. त्याला क्षमा करावी आणि ते जे बोलतो आहे ते ऐकावं. सताईचं बोलणं ऐकलेलं आहे. रावजी आणि शिष्यगणांना म्हणू लागलेले आहेत की याला आपण सर्वांनी क्षमा करून याचं जे गीतेचं पठण आहे ते ऐकावं. सर्वांचं मनोगत जाणलं गेलेलं आहे आणि राव मनामध्ये विचार करू लागलेले आहेत. श्यामनाथाची गोष्ट ऐकली गेलेली आहे. श्यामनाथाचं बोलणं ऐकलेलं आहे आणि या सर्वांना सोडून आपण आता पंढरीला जावं असा विचार रावजी करू लागले. त्यावेळेला श्यामाला स्वतः रावजी म्हणू लागलेले आहेत, तू श्लोकाचं उच्चारण कर. मी पूर्ण अवधान देऊन त्या श्लोकांचं श्रवण करीन असं वडिलांचं बोलणं ऐकलेलं आहे. श्यामनाथांचं मन आनंदित झालेलं आहे. देवाच्या समोर जाऊन बसलेले आहेत आणि गीतेचं पठण करीन म्हणू लागले. तुम्ही देवाच्या घरामध्ये या, आसन घालून बसा. मी गीतेचं वाचन करतो आणि ध्यान देऊन ऐका असं म्हणून श्यामनाथ स्वतः देवघरामध्ये गेलेले आहेत आणि तिथं जाऊन अर्धमिलित
डोळे करून बसले गेलेले आहेत, ध्यान धरलं गेलेलं आहे आणि पद्मासन घालून देवाच्या समोर बसून दृढ असं ध्यान अंतःकरणामध्ये केलेलं आहे. दोन्ही हात जोडलेले आहेत. श्यामनाथाची ती लहान मूर्ती पाहून सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. म्हणू लागले, हा तर चक्रवर्ती रुक्मिणीपती पांडुरंग परमात्मा दिसू लागलेला आहे. कृष्णवर्ण गोजिरी साजरी असं बालकृष्ण दिसू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं तेज वाढलं गेलेलं आहे. बालतनू श्यामनाथ महाराजांची अतिशय सुंदर दिसू लागलेली आहे. या भूतमात्रांना स्वानंद झालेला आहे. स्वतः हात जोडून स्वतः डोळे झाकलेले आहेत आणि मग सगळं अज्ञान सोडून श्लोकांचा उच्चार श्यामनाथ महाराज करू लागले. स्वतः रावजी सताई आपण सर्व शिष्यगणासहित बाल श्यामनाथांना समोर पाहून आसन घालून बसले गेलेले आहेत. बाल श्यामनाथांनी आसन घातलेलं आहे आणि गीता श्लोकाचं निरूपण करू लागले. श्रवण करण्यासाठी सगळेजण ध्यान देऊन एकाग्र चित्तानं ऐकू लागलेले आहेत. 18 अध्याय संपूर्ण, 700 श्लोक परिपूर्ण श्यामनाथांनी आपण एकविध करून म्हटले गेलेले आहेत. सगळे स्त्री पुरुष आश्चर्य करू लागले. नाथांचं पाठांतर पाहून म्हणू लागले, प्रत्यक्ष ईश्वर या पृथ्वी तलावरती अवतरला गेलेला आहे. ग्रंथ रचना संस्कृत आहे. व्याकरण छंदादी नियमस्थ पावनास कवित्व सर्व श्रुत या त्रिजगतामध्ये नावलौकिक आहे आणि ते सहजासहजी कुणालाही वाचता येत नाही. आणि तेच 3 वर्षाच्या या बाळानं परिपूर्ण ग्रंथ श्लोकासहित उच्चारला गेलेला आहे. पूर्वजन्मीचं संचित फळाला आलेलं आहे आणि म्हणून अद्भुत नवल झालं. अन्यथा हे घडू शकत नाही. बुद्धिमंत बालक आहे. संस्कृत श्लोक अतिशय कठीण आहेत आणि त्याचं लीलया पद्धतीनं असं वाचन केलेलं आहे. जसं का स्वतः श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं त्याच पद्धतीनं बालरूपामध्ये त्याचा उच्चार केलेला आहे. कुठंही त्या उच्चारामध्ये न्यूनता नाही आणि जसं गीता ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तशाच पद्धतीनं आपण स्वतः म्हटलेलं आहे. सर्वांना अतिशय आश्चर्य वाटू लागलं आणि म्हणून गीताध्यायाचं पठण केलं, वाचन केलं. कशा पद्धतीनं, जशा पद्धतीनं श्रीकृष्ण भगवंतानी गीता सांगितली तसंच उच्चार, तसं ज्ञान श्यामनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि मग रावजीसाठी स्वतः आपण गीतेच्या अध्यायाचं वाचन केलं. पितृभक्तीची खूण दाखवली. श्यामनाथ त्यावेळेला केवळ 3 वर्षांचे होते. रावजींचा नियमभंग न होता स्वतः गीताध्याय वाचन केलं आणि म्हणून श्यामनाथांना त्यावेळेला कुठलीही त्यांच्यामध्ये व्यंग राहिलं नाही. कुठलंही व्यंग न ठेवता गीतेचा उच्चार केला. पूर्वजन्माचं ज्ञान घेऊन श्यामनाथ प्रकट झाले. म्हणून गीताध्यायाचं पठण फक्त 3 वर्षामध्ये त्यांनी परिपूर्ण केलं. सर्वसामान्य ग्रंथ हे नाथ नाहीत आणि म्हणूनच त्यांनी गीता ग्रंथ स्वतःच्या मुखातून उच्चारला. जगाला पुरुषार्थ दाखविला आणि गीतेचा अर्थ दाखवला. बोबड्या बोलाचं कौतुक इत्यंभूत ग्रंथ हा सगळा उच्चारलेला आहे. हे निज ज्ञान जे आहे ते सर्व जगाला दाखवलेलं आहे आणि सर्व जगाला तारक असं ज्ञान त्यांनी दिलं. बाल श्यामनाथांचं ते वाचन ऐकलेलं आहे आणि मग सगळेजण साष्टांग नमन करू लागलेले आहेत. लहान थोर सगळेजण दर्शनाला येऊ लागले. रावजी सताई स्वतः पण आनंद घन झालेले आहेत.
म्हणू लागले की बाळ होऊन प्रत्यक्ष भगवंत आपल्या पोटी आला, आपलं संचित थोर आहे आणि म्हणूनच भक्त वीर प्रगट झालेला आहे. धन्य आमचं उदर, नाथ आमच्या पोटी जन्माला आला. नित्य नेमानं गीता ग्रंथ वाचन, त्याच्यामध्ये भंग कधी नियमाचा झालाच नाही. श्यामनाथांच्या मुखातून त्याचं पठण होऊ लागलं. आता काही दिवस श्यामनाथांनी स्वतः देवघरामध्ये बसून गीता श्लोक श्रवण करू लागलेले आहेत. जोपर्यंत पंढरपूरला जाऊन गीता ग्रंथ स्वतः आणत नाहीत, तोपर्यंत श्यामनाथांच्या मुखामधून गीतेचे श्लोक ऐकू लागलेले आहेत. असा विचार मनामध्ये करून श्यामनाथांना उचलून घेतलेला आहे. आणि हाच नाथ या पृथ्वी तलावरती अधर्माची हानी करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अवताराला आलेला आहे. आता अणवाणी पायानं सर्व भूक तहानेचा त्याग करून मी पंढरपूरला जाणार नाही. आणि दिव्य ज्ञानी माझा श्यामनाथ, त्यालाच गीता ग्रंथ मानून अखंड नेमव्रत करेन. या सांप्रत कलियुगामध्ये हा नाथ माझ्या पोटी आला, असा नित्यनेम पूर्ण झाला. गीता अध्यायाचं श्रवण केलं. सर्व शिष्यगणासहित सर्व त्या ग्रामवासियांना आनंद झालेला आहे. नाथांचा जय जयकार करू लागलेले आहेत. त्याच्यामुळं आकाश दुमदून गेलं. सर्व स्त्री पुरुषांना आनंद झाला. फुलांचा वर्षाव करू लागले. दासांचा दास, दास महाराजांचा दास देवीदास महाराज हे ग्रंथ करते, विनवणी करू लागलेले. 3 वर्षाचे श्यामनाथ महाराज त्यांनी गीतेचं पठण केलं, गीतेचं वाचन केलं. देव स्वर्गामध्ये वाहवा करू लागलेले आहेत. आता पुढच्या अध्यायामधलं कथन, श्यामनाथ महाराजांचं लग्न होईल आणि गुरुपदावरती विराजमान होऊन गुरुपदाची प्राप्ती होऊन स्वधर्माचं रक्षण करतील. ही कथा अतिशय परमपवित्र. त्या कथेचा निध्यास केल्याच्या नंतर आत्मसन्मान पूर्ण वाढला जाऊन त्रैलोक्यामध्ये मान प्राप्त होईल. दास सद्गुरूंचा दास देवीदास महाराज ग्रंथ करते म्हणतायत की जे माझ्या सद्गुरूंनी माझ्या अंतकरणामध्ये प्रकट केलं तेच ग्रंथामध्ये लिहिलं. इति श्री श्यामनाथात्मानुभव आत्महित काव्याति लाघव परिसोत श्रुते स्वयमेव 9मो अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वासुदेव हरि. श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय.